अजित पवारांचे मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांनी आपल्याच मुलीला नदीत फेकण्याची भाषा केली आहे। आत्रामांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर ही शरद पवार गटात प्रवेश करणार आहे, त्यामुळे धर्माराव बाबा आत्राम यांनी आपल्याच मुलीवर टीका केली आहे। दरम्यान त्यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार गटाकडून पलटवार करण्यात आलाय। पाहूयात। पोरगी आपला बापाचा होऊ शकला नाही, ते तुमचा कसा होणार आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल। ते कंपॅरिझन होऊ शकत नाही, ते फार वेगळे आहे आणि हे फार वेगळे आहे। कुठेतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय। स्वार्थी लोक असतात, त्यांना खंतबिंत वाटणं त्यांचं नाटक असतं। संजय राऊतांना अंगणवाडीतली मुलं सुद्धा गांभीर्याने घेत नाही। अजित पवारांचे मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांनी आपल्या मुलीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार गटानं आत्राम यांच्यावर टीकास्त्र डागलंय। भाग्यश्री आत्राम हलगेकरांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नसल्याचं वक्तव्य धर्माराव बाबा आत्राम यांनी केलं होतं। दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार गटानं ट्विट करत धर्माराव बाबा आत्राम यांच्यासह महायुतीवर शरसंधान साधलंय। एक खुर्ची आहे, एक खुर्चीवर कोणाला बसायचं आहे ते बसत असताना मी माझा तलवार म्यानातून काढलेला आहे आणि माझ्या तलवारला दोन्ही बाजू धार आहे। सिंगल धारवाला नाही, डबल धारवाला आपला तलवार आहे। त्या दृष्टिकोनातून शेवटचा श्वास असेपर्यंत एक मुलगी गेला तरी चालेल, एक मुलगी माझ्याकडे आहे, दुसरी माझा मुलगाही मागे बसलेला आहे। पूर्ण घर माझ्या आत्राम घराणा पुरा एकत्रित झालेला आहे आणि पूर्ण आत्राम घराणा या हलगेकर लोकांना नदीमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, हे आता मी तुम्हाला सांगू इच्छितो। स्वतःच्या लेकीला नदीत टाकणारे महाराष्ट्रातील लेकींची रक्षा करतील? मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यावर मतभेदाची भूमिका पत्करणाऱ्या आपल्या लेकीला आपण नदीमध्ये टाकणार अशी धमकी देणारे महायुतीचे गुंड जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींना न्याय आणि सुरक्षा कशी प्रदान करणार? महिलांच्या रक्षणाचे आणि सशक्तीकरणाचे आपणच नायक आहोत अशी खोटी दवंडी पिटणारा महायुती सरकारच्या महिलांप्रती असणाऱ्या निर्दयी आणि असंवेदनशील वृत्तीचा परिणाम म्हणजे महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारामध्ये आणि गुन्ह्यात झालेली वाढ। दरम्यान जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची काय होणार असं वक्तव्यही गडचिरोलीमध्ये धर्माराव बाबा आत्राम यांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार पलटवार केलाय। माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधामध्ये उभा करायचा धंदा या राष्ट्रवादी काँग्रेस हे लोक प्रयत्न करत आहेत। त्यांच्यावर कदापि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही। आमच्या जावाईवर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही। या लोकांनी आपला धोका दिलेला आहे। जे पोरगी आपला बापाचा होऊ शकला नाही, ते तुमचा कसा होणार आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल। काय तुम्हाला न्याय देणार आहे लोकांना? धर्माराव बाबा आत्रामांच्या घरात काय चालतं हे मला माहीत नाही, पण ती अजून राजकारणात यायची आहे। त्यांनी एकही निवडणूक लढवलेली नाही। इथे अजितदादांना 4-5 वेळा उपमुख्यमंत्री करून झालं होतं, एक खासदार 6 वेळा विधानसभा लढवून झाली होती। सगळीकडे तो चेहराच शरद पवारांचा होता। म्हणजे अजित पवार म्हणजे शरद पवार बोलतात असंच लोक मानायची, मी पण मानायचो। त्याच्यामुळे ते कंपॅरिझन होऊ शकत नाही, ते फार वेगळे आहे आणि हे फार वेगळे आहे। भाग्यश्री आत्राम यांना सल्ला देत अजित पवारांनी पवार कुटुंबातील फुटीवर देखील वक्तव्य केलं होतं। घरात फूट पडू देऊ नका, माझ्याकडून चूक झाली होती अशी कबुलीच अजित पवार यांनी दिली। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी त्यांना जोरदार टोला लगावलाय। वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही। आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठेतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही। समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं माझी चूक मान्य केली। ज्यांनी तुम्हाला 40-40 वर्ष भरभरून दिलं, त्यांना तुम्ही त्यांच्याशी गद्दारी बेईमानी करून तुम्ही जेव्हा बाहेर पडता, हे कशामुळे? तुम्हाला आता कसली खंत वाटते? स्वार्थी लोक असतात, त्यांना खंतबिंत वाटणं त्यांचं नाटक असतं। त्यांना खंत दुःख काय नसतं, ते आपल्यापुरतं पाहतात। त्यांना ना राज्याची चिंता, ना समाजाची चिंता, ना पक्षाची चिंता। मी माझा बस आणि माझा खोका, याच्या पलीकडे त्यांचं काही नसतं। प्रामाणिकपणे जर त्यांनी ते वक्तव्य केलं असेल तर जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांच्या पोटात पोटशे उठण्याचं कारण काय? हे आग लावणारी लोक आहेत। महाराष्ट्रात अख्खी आग लावून शांत यांचं मन झालं नाही, पण अशा प्रकारचं वायफळ वक्तव्य संजय राऊत करतात। आणि अलीकडच्या काळात संजय राऊतांना
अंगणवाडीतली मुलं सुद्धा गांभीर्याने घेत नाही. धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर वडिलांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत गडचिरोलीच्या अहेरी मतदारसंघात बापलेकीमध्येच सामना होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.